भूत जात वंदोनी श्रुतीचे काने घाफळ सार मूळ जानोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी यौंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यंस्तहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं विभुं मेनुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवं वृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा विदिन्द्रादिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमस्तुते सरस्वती माते द्यावे मज श्रुती येतो काकुलते म्हणून या लाडके लढवाळ मागतसे तुझ वंदिन हेरज चरणीचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा लोकाभिरामं रणरंगधीरं राजेवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तके पायावरी 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 यावरी संगाजा यावरी संगाजा यावरी संगाजा यावरी संगाजा तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाशजा विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी मुक्त कैवल्य तेजुनिधी भगवान श्री ज्ञानोबा अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदि करून सकल संत महात्म्यांना वंदन करून मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे साधू संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा पाठाचा गोड असा शक्ती संपन्न अभंग आजच्या चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे। या अभंगाच्या द्वारे श्री तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला जीव म्हणून जो जन्माला आलेला आहे त्याला जगद्गुरु श्री तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे एक उपदेश करतात। महाराज म्हणतात बाबा जीव म्हणून जन्माला आलाय, महाराज त्याचं कर्म सांगतात बाबा तुझं कर्म चांगलं असलं पाहिजे। महाराज म्हणतात ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाशजा पुढे नाश पावणार नाही असं कर्म तुझ्या जीवनामध्ये असावं। आम्ही महाराजांना विचारू महाराज नाश पावणार नाही असं कर्म कोणतं आहे? त्यावेळेला महाराज शरण जायचंय, पण कसं शरण जायचंय? चराचरामध्ये माझा भगवान परमात्मा नटलेला अशा पद्धतीने देवाला शरण जायचंय। मग आम्ही महाराजाला विचारू महाराज तुम्ही तुमच्या पद्धतीचं सांगतात की कुणाला विचारून सांगतात? त्यावेळेला महाराज म्हणतात मी माझ्या मताचं बोलत नाही, वेदाला सुद्धा विचारा, वेद सांगतो। वेदानंद बोलेला अर्थ तुकाची विठोबाशी शरण जावे, वेद सुद्धा म्हणतो देवाला शरण जा। मग मी माझ्या मताचं बोलत नाही, वेदाला विचारा। श्रुतीचे का नेघा फळ सार मूळ जाणोनी विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी। असं जर महाराज आमच्या जीवनामध्ये चांगलं कर्म असेल तर पुढे काय परिणाम त्याचा? त्यावेळेला महाराज म्हणतात बाबा तुझ्या जीवनामध्ये जर अशा पद्धतीने तू वागला तर महाराज म्हणतात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी। महाराज म्हणतात बाबा कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवदशा शिल्लक राहणार नाही। जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। आपण म्हणतो की नाही तुका पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला, किंवा काम नाही झालो पायी रिकामा, याचाच अर्थ असा आहे तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी। कुठल्याही प्रकारचं कर्म शिल्लक राहणार नाही, कुठल्याही प्रकारची जीवदशा शिल्लक राहणार नाही। जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होईल म्हणजे जीवदशा घालवायची, मोक्ष स्वरूपाला प्राप्त व्हायचं। मोक्ष म्हणजे काय हो? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती ना, यालाच तर म्हणतात ना जीवदशा संपवणं। या अभंगाच्या द्वारे महाराज असं चिंतन करतात। अभंगावरती काही एक चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या अभिनव आणि विराट अशा नाम यज्ञाला लाभलेलं सुंदर सौंदर्य आणि या नाम यज्ञामधील माझी 6व्या दिवसाची कीर्तन सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण या नंदुरबार तालुक्याचं भूषण अवघ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आज आहे ते आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही मित्र जीवलग हृदयाभिन्न आमचे हरिभक्तीपरायण वासुदेवजी महाराज खोकराळेकर यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज मोलाची उपस्थिती आहे। त्यामध्ये त्यांच्या पाठीमागे ज्यांनी चाल गायली ते आमच्या हरिभक्तीपरायण आज महाराष्ट्राचा लाडका आवाज युवकांमध्ये तरुणांवरती खरं पाहिलं तर या ज्या मंडळीचा आवाज आहे हा आवाज इथे पोहोचला पाहिजे, त्याला गायन म्हणतात।
नाही तर आपण म्हणायचं आणि खालच्याने नाक डोळे मोडायचे, त्याला काय मजा आहे. आमचे हरिभक्तीपरायण कुंदन महाराज म्हणजे मी तर असं म्हणे आमची सगळी संस्थेची मंडळी, मी स्तुती फारशी करणार नाही आणि मी तर असं म्हणतो त्यांना आवडतही नाही. त्यामध्ये आमचे हरिभक्तीपरायण कुंदन महाराज त्यांची उपस्थिती आज फार मोलाची. आमचे विनेकरी बाबा आहेत आणि आमच्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तीपरायण कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या माऊलींच्या दिंडीचे सहज सोबदार आमचे हरिभक्तीपरायण पावबा महाराज, त्यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज उपस्थिती आहेत. मी ज्यावेळा आल्याच्या नंतर महाराजांनी सुरू केलं की येवला तालुक्यातील आमचे गोरख महाराज कुदळ हे आलेले आहेत, त्यांचं या ठिकाणी कीर्तन होणार आहे. खरं पाहिलं तर त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. आणि माझ्या डाव्या बाजूला पिवळ्या कलरचं उपरण आहे आमचे हरिभक्तीपरायण अतिशय जिवलग. आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये हे महात्मे जे आहेत वेळोवेळी येत आहेत, त्यामध्ये आनंदाची गोष्ट आहे. आमचे दिगंबरजी महाराज यांची सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. दिगंबर बुवांच्या चरण कमलावरती मी वंदन करतो. आणि तुमच्या गावामध्ये ज्यांनी मृदुंगाची साधना पूर्ण केली, मृदुंग अलंकार, आमचे हरिभक्तीपरायण आमचे पावबा महाराज वैंदानेकर, त्यांची या ठिकाणी खरं पाहिलं तर मृदुंग त्यांनी वाजवायला पाहिजे होता. आम्ही ऐकला असता, पण हे रोजचं मडण त्याला कोंडड असं झालंय. आमच्या सोबत हे रोज आहे, त्याच्यामुळे आम्हाला फारसं हे वाटत नाही, दुसऱ्याच ऐका वाटतं. पण महाराजांना असं वाटलं कुंदनबुवा आमचे वासुदेवबुवा सोमनाथ महाराजांचा पखवाज ऐकायचा, आणि आम्हाला असं वाटलं की पावबा महाराजांचा चोपदार पखवाज ऐकायचा. पण त्यामध्ये खरं पाहिलं तर सर्वांची उपस्थिती आहे. माझ्या डाव्या बाजूला बसलेले तुमच्या गावचे जावई आमचे हरिभक्तीपरायण जिवलग मित्र पांडुरंगी महाराज यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहेत. माझ्यासोबत आलेले आमचे हरिभक्तीपरायण रविदास महाराज जगदळे, त्यांचे सहकारी आमचे हरिभक्तीपरायण भूषण दादा यांची या ठिकाणी उपस्थिती आहेत. सर्व टाळकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. बरेचसे मान्यवर बयानेहून सुद्धा आमचे वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्याही चरण कमलावरती वंदन करतो. आणि दोन्ही युट्यूब चॅनलवाले माझ्या समोर आहे, दोघांनाही मी नतमस्तक त्या ठिकाणी होतो आहेत. खरं पाहिलं तर आज आमचे मुकेश भैया सुद्धा या ठिकाणी आहेत. आणि आमचे गजर हरनामाचा आमचे कवडे पाटील रविदास महाराजांच्या अतिशय जवळचे दोन्ही मंडळी आहेत. मी बयानाचा सप्ताह बघितलेला आहे. आबांची उपस्थिती त्या सप्ताहाला नेहमी असायची. आणि खरं पाहिलं तर दोघांच्या चेहऱ्यावरती अतिशय आनंदाचं वातावरण आहे. दोन कीर्तनकार एकत्र आले, दोन जावा एकत्र आल्या, दोन भाऊ एकत्र आले, दोन भाऊबंद एकत्र आले, दोन गायक एकत्र आले, दोन शिष्टीमाले एकत्र आले. तर त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्यांचा चेहरा जर पाहिला तर जणू काही कपाळावरती शिडीच तयार होते. पण त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी चेहऱ्यावरती हावभाव बदललेले नाही. दोघांचे चरण कमलावरती वंदन करतो. आणि आमचे हरिभक्तीपरायण पूज्यश्री महाराज या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाला आहेत. सध्याला ते भीमाशंकरला वास्तव्य त्यांचं आहेत. हिमालयाच्या कुशीमध्ये महाराज राहतात. पूज्यश्री महाराजांना सुद्धा मी वंदन करतो. आणि आमचा आवाज एवढा व्यवस्थित नसताना सुद्धा तुमच्यापर्यंत फिल्टर करण्याचं जे काम करतायत हरिभक्तीपरायण, बरं ठीक आहे, साई साऊंड वरझडी हा साऊंड तुमच्या भागातला हा प्रसिद्ध साऊंड आहे. तुमचे सुद्धा मी आभार मानतो की या परिसरामध्ये आल्याच्या नंतर तुमच्या साऊंडवरती मला कीर्तन करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. तुमचे सुद्धा मी आभार मानतो. जसा आवाज आम्हाला पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही आवाज देतायत. मंडपवाले आहेत, आमचे चोपदार आहेत, सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरण कमलावरती वंदन करतो. माझ्यासमोर एका बाजूला मातृशक्ती बसल्यात, एका बाजूला पितृशक्ती बसल्यात. सर्वांच्या चरण कमलावरती वंदन करतो आणि मी माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा निवड. या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तुकाराम महाराज म्हणतात, बाबा ऐसे का हो न करा काही. उपदेश महाराज करतायत आणि या उपदेशामध्ये महाराज असं बोलतायत, बाबा असं करा. मग आम्ही महाराजाला विचारू, महाराज तुम्हीच का सांगता तसं करा, दुसऱ्याला अधिकार नाही का? त्यामुळे महाराज म्हणतात, बाबा दुसऱ्याचा जो अधिकार आहे तो अनहिताचा आहे, साधूचा जो अधिकार आहे तो हिताचा आहे. साधू जे बोलतायत तुम्हाला आम्हाला, आज तुमचा सप्ताह चालू होऊन बरेचसे दिवस झालेत, त्यामध्ये वर्ष 9 आहेत. आमचे कृष्णाजी माऊली जायखेडेकर आणि यशोदा अक्का यांच्या माध्यमातून, दगाजी महाराज यांच्या माध्यमातून हा सप्ताह सुरू झालाय. किती सौभाग्य तुमचं आहे की साधूच्या दर्शनाने तुमचा सप्ताह सुरुवात होतोय. साधू किती भाग्यवान आहे. महाराज मनातली गोष्ट साधूला सांगा, मनातली गोष्ट एक तर साधूला सांगा
मनातली गोष्ट एक तर आईला सांगा, मनातली गोष्ट एक तर मित्राला सांगा. साधू काय करतायत? मनातली गोष्ट ज्यावेळेला तुम्ही साधूला सांगतायत, सुख घेऊन साधूकडे जा, सुखामध्ये तो साधू तुम्हाला उन्मत्त होऊ देणार नाही. दुःख घेऊन साधूकडे जा, दुःखामध्ये तो तुम्हाला निराश होऊ देणार नाही. त्याला साधूचे लक्षण म्हणतायत. आजही आम्ही एखाद्या वेळेला आळंदीला आताच आम्ही जातो आहे. आळंदीला गेल्याच्या नंतर तुमच्या प्रपंचामधलं दुःख घेऊन तुम्ही माऊलीकडे जा आणि माऊलीच्या चरण कमलावरती नतमस्तक व्हा आणि माऊलीला सांगा, महाराज माऊली माझ्या जीवनामध्ये खूप मोठं माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, तेवढं दुःख फलक हलकं करा. ज्ञानोबराय दुःख हलकं केल्याशिवाय राहणार नाही. याचं कारण आहे ते साधू आहे, ते संत आहेत आणि उपदेश करण्याचा अधिकार संतांना आहे. म्हणून मनातली गोष्ट साधूला सांगा, साधू नसेल तर आईला सांगा, बाईला मुळीच सांगू नका. हो खरं ना, बाईला खरंच सांगू नका. बाईला का सांगू नका उद्धव महाराज माहितीये? ती बाई तुमची असली काय, ती बाई माझी असली काय, ती बाई सोमनाथ महाराज तुमचं होईल नाही वाटतं. म्हणजे बाई कुणाची असू द्या, एक दिवस ती आपलं ऐकते, गोड ऐकते आणि आपलं ऐकल्याच्या नंतर भांडवल करून ती आपल्यासोबत दुसऱ्या दिवशी भांडत बसते. ते काय म्हणते माहितीये तुम्हाला? सांगते तुम्हाला वेगळं निघा, वेगळं निघोनी संसार बघाना. सांगते तुम्हाला वेगळं निघा, सांगते तुम्हाला वेगळं निघा. साधू महाराज, साधू काय करताय? तुकाराम महाराज म्हणतात, बुडत हे जनन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. महाराज म्हणतात, बाबा आड मार्गाने धावणाऱ्या जीवाला सद्मार्ग दाखवण्याचं काम मात्र संत करतायत. तुकाराम महाराज म्हणतायत, उजळावया संत काय करतात महाराज? संत जर या समाजामधून वजा केले तर भोपळे एवढं पूज्य या जगामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संत काय करतात? देवाचं देवत्व संतामुळे, वेदाचं वेदत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, नामाचं मंत्रत्व देखील संतामुळे. जीव हा ब्रह्मस्वरूप आहे, अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता. हे कुणी सांगितलं? हे संतांनी सांगितलं. म्हणजे जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, वेदाचं वेदत्व संतामुळे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा वेदाचं वेदत्व कुणामुळे? आमच्यामुळे. महाराज म्हणतात, वेदाचा तर अर्थ माशीच ठावा. महाराज म्हणतात, बाबा वेद आमच्यामुळे कळाला. वेदानंत महाराज म्हणतात, वेद आमच्यामुळे कळाला, नाही तर वेद काय समाजाला कळाला असता का? वेदाचं वेदत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, नामाचं मंत्रत्व देखील संतामुळे. रामकृष्ण हे नाम आहे का मंत्र आहे? बरं खरं सांगा विनयकरी बाबा, रामकृष्ण हरी हे नाम आहे का मंत्र आहे?
पण ते मंत्रत्व त्या शब्दाला केव्हा प्राप्त झालं? अगोदर ते नाम आहे, रामकृष्ण हरी हे नाम आहे, पण बाबाजी चैतन्याच्या मुखातून आलं की त्याला मंत्रत्व प्राप्त झालं. महाराज म्हणतात बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी चैतन्याच्या मुखातून आल्यामुळे त्याला मंत्रत्व प्राप्त झालं. म्हणजे नामाचं मंत्रत्व संतामुळे, जीवाला ब्रह्मत्व संतामुळे, वेदाचं वेदत्व संतामुळे, एवढंच नाही तर देवाचं देवत्व देखील संतामुळे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, ए देवा, कुणामुळे तुला देवपण आहे रे? आमच्यामुळे तुला देवपण आहे. आम्ही सांगितलं वाराणसी गया पाहिले द्वारका, परी नये तुका पंढरीचा, उदंड पाहिले उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, ऐसे चंद्रभागा ऐसे विमातीर. महाराज म्हणतात बाबा देवा आमच्यामुळे तुला देवपण आहे. तुकाराम महाराज म्हणतात मोक्षाचे तीर्थ नलगे वाराणसी, येते तयापाशी अवघे मेल्यानंतर मोक्ष काय कामाचा? एखादा ट्रक खाली मेला, ट्रक खाली मेल्यानंतर पैसेच भेटत नाही. माझे काय पाहत, बस खाली मेला आणि मेल्याच्या नंतर त्याच्या नातेवाईकाला, त्याच्या कुटुंबाला, त्याच्या घरादाराला पैसे मिळतात, पण मेलेल्याच्या पावबा महाराज काही कामाचे. तसं काशीला गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण ज्ञानोबराय म्हणतात तिथं मरावं लागतं. मेल्यानंतर मोक्ष काय कामाचा आहे? अरे मोक्ष जर पाहायचा असेल तर तुम्हाला पंढरपूरच्या पांडुरंगाचा कळसच पाहावा लागेल. राहिली अंता मग कोठे, राहिली अंता मग कोठे, राहिली अंता मग कोठे, राहिली अंता मग कोठे, मोक्ष दिल्या कण तुकाराम महाराज म्हणतात बाबा तिथं गेल्यानंतर मोक्ष मिळतो, पण त्यासाठी मरावं लागतं. पण पंढरपूरला गेल्यानंतर मोक्ष पाहिला, पाता देवळाची पाठ. नामदेव महाराज तीर्थे घडले 300 सोनिया जाण, तुझ देवपण आणि जाण तुझं देवपण आणले विठ्ठल विठ्ठल. समाजामधून वजा केले तर भोपळे एवढं पूज्य निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. संत काय करताय?
महाराज संतांना उपदेश करण्याचा अधिकार. वेगवेगळ्या अंगाने जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. महाराज म्हणतात, बाबा तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकरी असल्याच्या नंतर पेरणीचे दिवस चांगले जवळ आले, वापसा तयार झाली, घरामध्ये एखादं जर मरून पडलं तर तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यावर पांघरून टाका, पेरणी अगोदर करून घ्या. मेलेला माणूस नंतर जाळता येईल, पण वापसा झालेली निघून गेली काय करायचं. तुकाराम महाराज म्हणतायत, मडे झाकोनी या करी पेरणी, मडे झाकोनी या करी पेरणी, कुणबियाची वाणी लवलाव, कुणबियाची वाणी लवलाव. महाराज म्हणतात, बाबा मडे झाकून या करी पेरणी, कुणबियाची वाणी लवलाव. हा जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतायत महाराज. पण उपदेश करण्याचा अधिकार संतांना नाही, जीवाला नाही. जीवाला उपदेश करण्याचा अधिकार का नाही? तुमच्या आमच्या बद्दल जीवाला हित आहे महाराज. तुमचं भलं व्हावं असं आपल्याला वाटतं का? नाही वाटत आहे. आपल्याला महाभारतातले उदाहरण माहिती आहे महाराज. भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, शकुनी मामाचा उपदेश आहे ना महाराज. शकुनी मामाचा जो भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, द्रौपदीचं वस्त्रहरण, महाराज पांडवांना राहण्यासाठी हे सगळे उदाहरण जे आहे ना महाराज, हे उपदेशाचे. पण तो उपदेश मात्र शकुनीचा अनहिताचा उपदेश आहे. मला मुद्दा हा सांगायचा आहे, उपदेश मात्र हिताचा नाही आहे महाराज. संतांना एक उपदेश करण्याचा अधिकार आहे, एक वेदाला उपदेश करण्याचा अधिकार आहे, जीवाला उपदेश करण्याचा अधिकार नाही. नवे नवे देवालाही देखील उपदेश करण्याचा अधिकार नाही. तुम्ही म्हणाल देवाला उपदेश करण्याचा अधिकार का नाही? काही दिवसांनी आपल्या पुढे आता गीता भगवद्गीता जयंती येते आहे. आल्याच्या नंतर महाराज जो उपदेश आहे तो अर्जुनाला ज्यावेळेला भगवंताने उपदेश केलाय, उपदेश केल्याच्या नंतर तो उपदेश जो आहे तो अर्जुनाला केलेला आहे. आणि अर्जुनाला उपदेश केल्याच्या नंतर देव स्वरूपामध्ये उपदेश करता आलेला नाही. त्यासाठी ज्ञानोबराय म्हणतात गुरु व्हावा लागला. तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तू सदा रक्षता अपदे अम्मा ते. महाराज तुकाराम महाराज म्हणतात त्याला गुरु व्हावा लागला. आपणच देव होय गुरु, आपणच देव होय देवाला सुद्धा देव स्वरूपामध्ये उपदेश करता आला नाही. त्यासाठी त्याला गुरु हवा लागला. आपणची देव होय गुरु. म्हणून महाराज ज्यावेळा अर्जुन उपदेश करतोय, भगवान उपदेश करताय, अर्जुना मला आवाज, अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं, युद्ध केलं पाहिजे. कारण तू क्षत्रिय आहेस. क्षत्रियाच्या जीवनातील महाराज धारा तीर्थी पण हे क्षत्रियाच्या जीवनातील तीर्थ आहे. अर्जुना तीर्थ आहे. अर्जुना तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाच्या जीवनातील धारा तीर्थी पण हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहेत. अर्जुना तू का नको म्हणतो युद्ध करायला? त्यावेळेला अर्जुन म्हणतो देवा तू मला युद्ध ज्याच्यासोबत करायला लावतोय ना, जर पळत असेल तर तो क्षत्रिय कसा? क्षत्रिय नाही महाराज. क्षत्रियाने त्याच्या जीवनातील युद्ध करणं हे त्याच्या जीवनातील तीर्थ आहे. आपण छत्रपतीचं उदाहरण नेहमी पाहतो ना. छत्रपतीच्या जीवनाचा विचार आपण केला नाही. अरे छत्रपतीच्या जीवनाचा जर विचार केला तर असं म्हटलेलं आहे, 15 वर्ष आपल्या हातात तलवार घेणारा, 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा, 32व्या वर्षी आग्र्याला जाऊन औरंगजेबाचा समाचार घेणारा, 51 वर्ष जगणारा, 35 वर्षी महाराष्ट्राच्या मातीसाठी तलवार घेऊन रणांगणात उभा असणाऱ्या जगाच्या पाठीवरचा एकमेव वीर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजही आम्ही ज्यांच्याकडे जेवण केलं ना ते सचिन भाऊ. अतिशय समाधान वाटलं की त्यांचे वडील आर्मीमध्ये होते म्हणतायत, देश सेवेसाठी होते म्हणतायत. आमचे पावबा महाराजांचे चिरंजीव सुद्धा एक आर्मीमध्ये आहेत. भाग्यवान तुम्ही एक देश सेवकाला जन्म दिलाय, हरिभक्ताला जन्म दिलाय. भाग्यवान आहे ज्या मुलाने त्या ठिकाणी बापाच्या जीवनाचं चीज केलंय ना,
त्या आईची कूस त्या दिवशी पवित्र होते महाराज. मी खरं सांगत असतो कायम. अरे आईनं तिघाला जन्म द्यायचा. एक ताईनं दात्याला जन्म द्यायचा, एक ताईनं शुराला जन्म द्यायचा, एक ताईनं साधूला जन्म द्यायचा. आणि तिघांच्या व्यतिरिक्त जर गुंडाला आणि चोराला जन्माला घालत असेल आई वांज राहिली तरी चालेल, पण जन्म शुराला द्यावा, जन्म साधूला द्यावा, जन्म दात्याला द्यावा. जननी काय भक्तजने या दाताया शूर नाही तो जननी वांज भली क्या खोयेगा नूर. तुम्ही कीर्तन भरपूर ऐकलेले दिसतात. तुम्ही कीर्तन करता नाही ना सगळे. नाही तर काही लोकांना कापाचा कळत नाही ग गावताचाही कळत नाही. एक दिवस आमची ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग घेतला तो कीर्तनकार म्हणे अभंग तुकाराम महाराजाच्या गाथे हे होते ना स्वतः ते वारले ते पुंडलिक महाराज वणीचे. हो ना सत्य ज्ञानानंतर गगनाच्या प्रावरण अभंग घेतला. अभंग ज्ञानेश्वर महाराजांचा तुकाराम महाराजाच्या गात्यात आहे म्हणे. मी पडद्यावर केलं घरी गेलो झोपायला. गावकरी कीर्तन झाले माझ्याकडे तू तिथं ती इजर सोडून टाकली आणि तो तर घातलं. तो गल्लीतच फिरायला लागला 7 ते 9 कीर्तन. बोवा कुठं आहे म्हणजे काय पाकिट घ्यायचं. मला असं टेन्शन आलं आता गाव सोडून पळावा काय. म्हणजे असे कीर्तनकार कधी कधी राहतात. पण कीर्तनकार कसा असावा भक्ती ज्ञाना विरती तरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे साधन बनणारे साधन बनणारे सजन वृंदे मनोभावे आधी वंदवी आधी वंदवी सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वंदवी सादर वंदवी मनोभावे आदि वंदवी आदि वंदवी भक्ति ज्ञान विरहित गोष्टी न करा भक्ति ज्ञान विरहित तरा गोष्टी न करा प्रेम सगुण चरित्रे परम पवित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वदनावे सादर वदनावे सजन वृंदे मनोभावे आदि वंदवी आदि वंदवी. भक्ती ज्ञाना विरती तरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. नाथ महाराजांनी त्यांची परंपरा घालून देत असताना अशाच पद्धतीची घातलेली आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की विद्यार्थ्याच्या जीवनातील अभ्यास करणे हे तीर्थ आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. आळंदीला गेल्याच्या नंतर मी नेहमी सांगत राहतो 1 ते 25 काय करावं. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे गोकावी अक्षरे आश्रम विचार आश्रम विचार आश्रम विचार ब्रह्मचारी धर्मदास आहे
तुमच्याकडे जर ज्ञानाची श्रीमंती असेल तर ती अज्ञानासाठी असावी, तब्येतीची श्रीमंती असेल ती दुर्बलासाठी असावी, आणि पैशाची श्रीमंती असेल तर ती गरिबासाठी असावी. तुमच्याकडे पैसा भरपूर आहे पण तुम्ही अन्नच खाता ना. पैशाची श्रीमंती असेल ती गरिबासाठी असली पाहिजे. असू द्या ना पैसा, अरे तो गरिबासाठी द्या, सत्यासाठी द्या, एखाद्या अनाथ आश्रमासाठी द्या, एखाद्या वृद्धाश्रमासाठी द्या. 50,000चा बाबा लावून तुमची आई काय स्वर्गाला जाणार आहे? काय मत आहे तुमचं? म्हणजे मी खरं सांगतोय की खोटं सांगतोय? खरंच सांगतोय ना. अरे खरं सांगतो, जिथं कमी तिथे पोहोचा. कुंदन महाराज, जिथं कमी तिथं पोहोचा. खाऊन खाऊन ज्याला आजीर्ण जाते त्यालाच म्हणतो एक गुलाबजाम खेगाड्या, नाही तर तो मानित बुक्की देईल. किती बावळटपणा आहे. अरे ज्याला खाऊन खाऊन आजीर्ण झालं त्याला नका देऊ. ज्याला भुकीची गरज आहे, जो आळंदीच्या घाटावर उपवासी आहे, मृदुंग वाजवता वाजवता त्याला भूक लागलेली आहे, त्याला अन्न द्या. तुम्ही ज्याला अन्नाची गरज नाही त्याला काय अन्न देता तुम्ही? ज्याला अन्नाची गरज आहे त्याला द्या. खाऊन खाऊन ज्याला आजीर्ण झालं तरी म्हणतो एक जिलेबीचं येटोळ घे. एवढं किती बावळट आहे. अरे जिथं गरज आहे तिथं पोहोचा. खरं सांगू तुम्हाला, मोठा कार्यक्रम ठेवला, 1 लाखाचा कीर्तनकार बोलावला आणि कीर्तन केलं आणि 1 लाख रुपये घेतले. आणि कुंदन महाराज त्याच्या काय केले? आता मडेव घातले मनावर. म्हणजे 50 लाख रुपये घेतले आणि त्याच्या काय केले? मडेवच घालायचे असतात का हातात दिले म्हणा, हातात दिले. पण माझा मुद्दा असा आहे, लाख रुपये त्याला दिले. अरे एखाद्या अनाथ आश्रमामध्ये जर तुम्ही वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जर गेले ना, अनाथ आश्रमामध्ये जा, बिस्किटचे पुढे घेऊन जा. जेव्हा अनाथ मुलं तुमच्याकडे पडत येतील ना, समजून चाला की तुमची माय स्वर्गाला गेली. अरे एखाद्या गोशाळेमध्ये जा, हिरवी चाऱ्याची पिंडी घेऊन जा वडिलांच्या नावानं, आणि गाय जर हिरवी चाऱ्याची पिंडी पळत येऊन खाल्ली तर समजून चला की तुमच्या वडिलांना मुक्ती मिळाली. असं समजून चला. आम्ही हे करायलाच तयार नाहीये. अरे अनाथ आश्रमामध्ये जा, मुलं गरीबाचे, वृद्धाश्रमामध्ये जा, आईबाप श्रीमंताचे, अजून एकाही शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमात नाहीये. आपलं भाग्य अजून. कीर्तन सप्ताह कशा करता म्हणावं लागतं महाराज. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे माय बाप केवळ कासे तेने न जावे तीर्थ. ही कीर्तनात आम्ही ऐकतो आणि आई बापाची घरी सेवा करतो. मग आपण म्हणत असतो ना, आई माझे मायेचा सागर दिला तिने जीवनाला तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी कष्टाच्या कामात. कधी मिळेल तिला मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. लोक चिंतेत पडले. हा गाणं म्हणला याचा अर्थ पैसे जास्त घेतो काय करायचं. लोकांची भावना लय बेकार झाली. माझा मुद्दा असा आहे, प्रारब्धानुसार सगळं चालते दादा. पण एक सांगू, ज्ञानाची श्रीमंती असेल अज्ञानासाठी असावी. महाराज आळंदीमध्ये गेल्याच्या नंतर फार आम्ही अज्ञानी होतो. इतका अज्ञानी होतो ना, कशासोबत काय खावं हेच कळत नव्हतं. पण ज्ञानोबरायाकडे गेलो महाराज. ज्ञानोबराने आम्हाला काय दिलं? ज्ञान दिलं. खरं सांगू, अरे आळंदीला गेल्याच्या नंतर, आळंदीला काय चांगली मुलं जात असतात बाबा, आळंदीला काय हुशार मुलं जात असतात बाबा, आळंदीला काही इंजिनियर झालेले मुलं जात असतात का? अरे ज्याला कपाचा गवताचं कळत नाही ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये जास्त विचित्रपणा करतात ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये फार मोठे आहे ते आळंदीला जात आहेत. घरामध्ये आई बापाला जे वेळेत काढतायत ते आळंदीला जात आहेत. घरातला आधार सुटला का ते मुलं आळंदीला जात आहेत. पण खरं सांगू, आळंदीला हुशार मुलं जात नाही महाराज. खिडक्या सुपाऱ्या बामणाला, खवटणारा देवाला, फाटक्या नोटा बाबाला, वांज गाय बाटाला, मंद पोरग मठाला. बाबा याला काही येत नाही, जाऊ द्या तुमच्या आश्रमात. तो आश्रमात त्यांच्यासाठी राहतो महाराज, तो कारखाना. आळंदीला गेल्याच्या नंतर खरं सांगू, आम्ही अनाथ होतो महाराज, गुरुजनांची भेट झाली, उद्धार झाला. आळंदीला गेल्याच्या नंतर अज्ञानी होतो, पण सज्ञानी कोणी बनवलंय तुम्हाला माहिती आहे आम्हाला? अरे ज्यांनी ज्यांनी ज्ञानोबरायाच्या चरण कमलाला नतमस्तक जे झालेत, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाला ज्यांनी कपाळ घासलं त्याला गाण्यासाठी कंठ दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला ज्यांनी कपाळ घासलं त्याला मृदुंग वाजवण्यासाठी ताल दिला. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला डोकं घासलं
कीर्तन करण्याचं ज्ञान ज्ञानोबरांनी त्याला दिलं. का तर माझे ज्ञानोबर आहे, ज्ञानाचा ओढा नाही, ज्ञानाचा तलाव नाही, ज्ञानाची नदी नाही, माझे ज्ञानोबरामध्ये ज्ञानाचा सागर आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाचे सागर आहे. एक सांगू तुम्हाला, ज्ञानोबराय काय करतायत, साधू काय करतायत, सगळे अपराध आपल्या पोटात घेतायत. समाजाचं भलं व्हावं, समाजाचं कल्याण व्हावं. ज्या विसोबा पंडितांना ज्ञानोबराला त्रास दिला, त्याच ज्ञानेश्वर महाराजांनी विसोबा पंडिताला नामदेव महाराजाचं गुरु बनण्याचं सौभाग्य विसोबा पंडिताला ज्ञानोबरांनी प्राप्त करून दिलं. काय होतं विसोबा पंडित महाराज भिक्षा मागण्यासाठी आळंदीमध्ये ज्ञानोबराय जातायत. आवाज भिक्षा मागण्यासाठी ज्ञानोबराय आळंदीमध्ये जातायत. आणि आळंदीमध्ये गेलेले ज्ञानोबराय, एका घोड्यावरती एक म्हातारा आहे विसोबा पंडित, त्याचं नाव आहे पगडीवाला म्हातारा आहे. आळंदीमध्ये ज्ञानोबराय जातात. ज्ञानोबरायला पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरायकडे जो जातो आणि त्याला विचारतो, माऊली तुम्ही आळंदीतले आहात? हो आळंदीतले. तुमचं नाव? माझं नाव विसोबा पंडित. तुम्ही कोण आहात? संन्याशाची मुलं आहात. अरे तुम्हाला पाहिल्याच्या नंतर आम्हाला सचेल स्नान करावं लागतं, तुम्ही संन्याशाची पोरं आहात. चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते? अरे चांगलं खाण्याची इच्छा आम्हाला आळंदी करायला व्हावी, तर चांगलं खाण्याची इच्छा तुम्हाला होते? नाही मिळू देणार भिक्षा तुम्हाला. जेवढं कोरांना मिळालेलं होतं तेवढं महाराज विसोबा पंडितांना मुरीत लोटून दिलं. या पोराने पुन्हा झोळीमध्ये काही भरून घेऊ नये, कोरांना पुन्हा घेऊ नये म्हणून त्या विसोबा पंडितांना त्या झोळीवरती काठी फिरवली. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी झोळी सिद्ध बेटात रिकामी गेली. रिकामी गेल्याच्या नंतर ज्ञानोबराय त्या ठिकाणी खुंटीला, चित्र लक्षात घ्या, खुंटीला झोळी टांगलेली आहे आणि ज्ञानोबराय एका पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसतायत. आणि बसल्याच्या नंतर ज्ञानोबरायकडे ज्यावेळेस ज्ञानोबराय तिथे बसलेले आहेत पर्णकुटीमध्ये आणि मुक्ताबाई वाट पाहते, येईल माझा दादा, आणील मला खायला काहीतरी, सकाळचा प्रहर आहे, कोवळं ऊन आहे. पण ज्ञानोबराय पर्णकुटीचा दरवाजा बंद करून आतमध्ये बसलेले आणि मुक्ताबाई पाहते. तर मुक्ताबाईनं पाहिल्याच्या नंतर समोर पाहते तर समोर झोळी दिसते. झोळीमध्ये काही नाही. समोर पाहिला तर भाऊ दिसत नाही, दादा दिसत नाही. कुठे गेला असेल माझा दादा? कुठे गेला असेल माझा दादा? ज्ञानोबा, ए ज्ञानोबा कुठे गेला रे? त्यावेळेस पर्णकुटीच्या झरोक्यामधून मुक्ताबाई डोकते आणि गुडघ्यामध्ये डोकं घालून ज्ञानोबराय रडतायत. आणि ज्ञानोबराय रडलेले ज्ञानोबराय मुक्ताबाई झरोक्यामध्ये पाहते आणि ज्ञानोबरायला म्हणते, दादा काय म्हणून रडता होत माऊली तुम्ही? अरे ज्यांच्या कुशामध्ये आम्ही हक्काने रडावं ते तर आम्हाला लहानपणी सोडून गेले. तुमच्या समोर कधीतरी रडण्याची इच्छा होते माऊली, तुम्हीच माझ्या समोर रडतायत. काय म्हणून रडतात ज्ञानोबा तुम्ही?
रडण्याचं काय कारण आहे? अरे बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. असं काय करतायत? अरे समाजाने त्रास दिला म्हणून पर्णकुटीचा दरवाजा बंद करून जर तुम्ही रडत असेल तर तुम्ही साधूच नाही. अरे जगाचे अपराध सहन करणं त्याला साधू म्हणतायत. अरे जग जर अग्नी झाला असेल तर आपण पाणी होणं गरजेचं आहे ना. साधू आहात तुम्ही ज्ञानोबराय, तुम्ही योगी आहात. आणि योगी कसा असावा महाराज? योगी पाव मनाचा, योगी पाव मनाचा, योगी पाव मुक्ताबाई हे नामदेव महाराजांचे गुरु आहे. मुक्ताबाई हे ज्ञानोबरायचे गुरु आहे आणि मुक्ताबाई हे चांगदेव महाराजांचे देखील गुरु आहे. म्हणून म्हटलेले आद्यत्रय जननी देवाचे महाराज, 3 देवांची गुरु म्हणजे माझी मुक्ताबाई आहे. ज्ञानेश्वर महाराजाला म्हणते ताटे उघडा आणि बाहेर या. म्हणजे ज्ञानोबराय मुक्ताबाईचं ऐकून बाहेर येत आहेत म्हणून ज्ञानोबरायची गुरु आहे. नामदेव महाराजांची गुरु कशावरून आहे तुम्हाला सगळे उदाहरण पाठ आहे. आणि चांगदेव महाराजांची गुरु कशावरून आहे तर चांगदेव महाराज म्हणतात, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून चांगदेव महाराजांची गुरु आहे, नामदेव महाराजांची गुरु आहे. आज आळंदीकडे सगळे लोक जात आहेत, सगळे वारकरी आळंदीमध्ये जात आहेत. आता आम्हाला सुद्धा कुंदन महाराजांना आणि आम्हाला पुन्हा आळंदीकडे प्रवास करायचा आहे महाराज. आता हा सप्ताह तुमचा वारीच्या पिरियडवरती आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना आळंदीला जाणं शक्य नाही. पण परिसरातील काला झाल्यावर जायचंय. वा, काला झाल्यावर सगळेजण आळंदीला जात आहेत. भाग्य आहे महाराज तुमचं, तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला सगळेजण आळंदीला जात आहेत. म्हणून एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा नामयज्ञ या ठिकाणी ठेवलाय. माझा मुद्दा आहे, ज्ञान हे अज्ञानासाठी असावं. महाराज, एका हातामध्ये तुमच्या पुस्तक असेल, एका हातामध्ये जर तुमच्या ग्रंथ असेल आणि दुसऱ्या हातामध्ये जर स्वार्थ असेल, लोक ग्रंथाची सुद्धा पूजा करणार नाही. आणि एका हातामध्ये तुमच्या शस्त्र असू द्या आणि दुसऱ्या हातामध्ये परमार्थ असू द्या, लोक शस्त्राची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार. हो, लोक शस्त्राची सुद्धा पूजा केल्याशिवाय राहणार नाही. छत्रपतींच्या तलवारीची आज पूजा होते, याला कारण काय? छत्रपतींबद्दल जर एखादं कोणी बोललं तर आपण संतापतो, आपल्याला राग येतो. याचं कारण काय? अरे छत्रपतींनी हातामध्ये जे शस्त्र घेतलेलं होतं ना, ते स्वार्थासाठी नव्हतं,
मातीच्या रक्षणासाठी होतं, समाजाच्या रक्षणासाठी होतं, स्वराज्याच्या रक्षणासाठी होतं. हातामध्ये जे शस्त्र होतं, एका हातामध्ये शस्त्र आहे, दुसऱ्या हातामध्ये परमार्थ आहे. त्याचंच महाराज आज पूजन होत आहे. छत्रपतींच्या तलवारीची जी पूजा होते ना, ती तलवारीची पूजा नाही होत, त्यांच्या समर्पणाची पूजा होते. अरे ज्याच्या जीवनामध्ये समर्पण असेल ना, त्याच्या जीवनाचं समर्पण असते. ज्याच्या जीवनाचं समर्पण कधी राहत नसेल, त्याच्या जीवनाचं नक्की सरपण झाल्याशिवाय राहणार. हो ना? काय सगळे काय आपण केलं काय हो महाराज? आपल्यात बदल काय झाला? खापर पंजोबाने तेच केलं, चिप्पड पंजोबाने तेच केलं, आपड पंजोबाने तेच केलं, पंजोबाने तेच केलं, आजोबाने तेच केलं, बापाने तेच केलं, मुलं तेच करतायत, आपले मुलं तेच करणारे. बदल झाला काय? सगळे स्मशानातच आहे, सगळ्यांची जमीन जागेवरच आहे. का मनोज जरांगे सारखा माणूस जन्माला येतो आणि का महाराष्ट्र धवळून काढतो? याला कारण काय? याला काय कारण? सामान्य घरातला माणूस आहे महाराज, सामान्य व्यक्ती घरातली. याला कारण काय? जीवनामध्ये समर्पण आहे. एक सांगू तुम्हाला, घरामध्ये प्रपंचामध्ये सडत मरण्यापेक्षा अरे समाजासाठी लढत मरा. लोक तुम्हाला क्रांतिकारक म्हणल्याशिवाय राहणार नाही. आज काय तुम्हाला माहिती आहे? अरे भगतसिंग ज्यावेळेस फासावर जाणार आहे, नथुराम ज्यावेळेस फासावर जाणार आहे, नथुरामला विचारलं शेवटची इच्छा तुझी काय? तेवढं नथुरामने उत्तर दिलाय, बस माझी शेवटची इच्छा हीच आहे, मला तुम्ही फासावर चढवणार आहे, मला तुम्ही जाळणार आहे. जाळल्याच्या नंतर माझी राख कुठल्या नदीत टाकू नका, सिंधू नदीमध्ये टाका. सिंधू नदीमध्ये तेव्हा टाका ज्यावेळेस सिंधू नदी भारताच्या छत्रछायेत वाहील, त्यावेळेस माझी राख सिंधू नदीमध्ये टाका. आता पाकिस्तान मध्ये वाहते, जोपर्यंत पाकिस्तानची नदी भारतामध्ये वाहत नाही सिंधू नदी, तोपर्यंत माझी राख पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवा. माझी राख सिंधू नदीमध्ये तेव्हा टाका ज्यावेळेस सिंधू नदी भारताच्या छत्रछायेमध्ये वाहू लागेल. याला समर्पण म्हणतात. आज एक दिवस सिंधू नदी आपल्यामध्ये वाहिल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आज पाकिस्तान मध्ये पण भारतामध्ये एक ना एक दिवस वाहणार आहे, फक्त त्याला वेळ द्यावा लागणार आहे. माझा मुद्दा असा आहे की आपण समर्पण आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे. असं म्हटलेलं आहे, तलवारीशी लगीन लागलं जळली एडी प्रीत, असंच आहे ना. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, जिंका बघा कटून मरावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सर्व विसरू माया ममता नाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, असंच आहे ना. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार सोडिला सुखी संसार. जे ज्योती समय जीवन जगले ते अमर हुतात्मे झाले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज, संभाजी महाराज की जय, माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. याला समर्पण म्हणतात महाराज. जीवनामध्ये आपल्या सुद्धा थोडं देशासाठी समर्पण असलं पाहिजे. म्हणून जे स्वार्थासाठी जगतायत दादा, त्यांचा परमार्थ कधी होत नाही. जे देशासाठी जगतायत त्यांचा परमार्थ झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञान अज्ञानासाठी असावं. पदाची श्रीमंती असेल, पैशाची श्रीमंती असेल, ती गरिबासाठी असावी. अशाच पद्धतीने जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करत 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 अरे चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. एक सांगू तुम्हाला, कुंदन महाराज, आपल्या जीवनामध्ये फुल बनता येत नसेल तर बनवू नका, काटे बनायचं काही कारण नाही. अरे एखादा विहिरीमध्ये पडला असेल, तुम्हाला दोर सोडता येत नसेल तर सोडू नका. वरून दगड लोटण्याचा प्रयत्न आयुष्यामध्ये कधी करू नका. अरे एखाद्याच्या पायाला जखम झाली असेल, तुम्हाला मलमपट्टी करता येत नसेल तर करू नका मायबाप, पण त्या जखमेवरती मीठ सोडण्याचा प्रयत्न करू नका. अरे एखाद्या झोपडीला कधी आग लागली असेल गरीबाच्या, तर तुम्हाला आग विझवता येत नसेल तर विझू नका, पण त्याच्यावरती रॉकेल सोडण्याचा कधी आयुष्यामध्ये प्रयत्न करू नका. कर्म तयार होतं, पहिलं होतं महाराज आजोबांनी करायचं, नाताने फेडायचं. कुंदन महाराज, अलीकडे असं नाही एका हाताने कर तसं दुसऱ्या हाताने भरभऊ. लपसील कोठवर वेड्या, लपसील कोठवर, असंच आहे ना. अरे तुमचं कर्म तुम्हाला भोगून संपवल्याशिवाय राहणार नाही महाराज. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो काटे बनकर मत रही नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा. तुकाराम महाराजांच्या समोर एक वाटाड्या उभा राहिला. तुकाराम महाराज त्याला म्हणतायत, बाबा असं काहीतरी कर्म करे, अधोगतीला जाण्यापेक्षा सद्गती तुला मिळाली पाहिजे. अभंगाचं पहिलं, ऐसे का भो न करा काही, न करा काही, ऐसे का भो न करा काही, ऐसे का भो न करा काही, का भो न करा काही, न करा काही, ऐसे का भो न करा काही,
विश्वंभरा शरणागत शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत शरणागत विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत शरणागत विश्वंभरा शरणागत. महाराज म्हणतात बाबा ऐसे का हो न करा काही, चांगलं कर्म तुमच्या जीवनामध्ये करा. अरे एखाद्याला ठेच लागली असेल ना महाराज, त्याला लवकर उचला, चांगलं कर्म आहे. भला करत भला होगा आणि बुरा करत बुरा होगा. आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा. गती अधोगती मनाची युक्ती आणि मन लावा एकांती. साधू संगे महाराज म्हणतात परोपकारी नेने परनिंदा परश्रिया सदा बहिणी माया भूतांची दया हे भांडवल. महाराज म्हणतात बाबा कर्म चांगलं तुमच्या जीवनामध्ये ठेवा. तुमच्या जीवनामध्ये जर ना वाईट कर्माची फळं भोगावी लागतात. म्हणून चांगलं कर्म आपल्या जीवनामध्ये करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाश पावणार नाही असं कर्म आपल्या जीवनामध्ये असू द्या. तुम्हाला धान्याची कोठी माहिती आहे का? त्या धान्याच्या कोठीमधून वरून जे टाकलं ना तेच खालून निघत असतं. वासुदेव तुम्हाला माहिती आहे का? वरून गहू जर टाकले तर खालून काय निघतात? गहूच निघतात. वरून जर बाजरी टाकली तर कुंदन महाराज खालून बाजरी निघते. आता आपण नेहमी भटकी लोक आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचा अनुभव नसेल, पण जे शेतकरी ओरिजिनल त्यांना माहिती. वरून जर बाजरी टाकले तर खालून बाजरी निघते. वरून जर तांदूळ टाकले तर खालून काय निघतात? तांदूळच निघतात. पण असं कधी होत नाही. आमच्या गावामध्ये एक पिटी एका माणसाकडे, वरून त्याने जर तांदूळ टाकले तर खालून उडीद निघतात. आम्ही त्याला विचारलं का रे तात्या, वरून तू तांदूळ टाकतो खालून उडीद का निघते? त्यांनी सांगितलं पाठीमागची उडीद अजून शिल्लक आहे. हो ना, तसंच आहे. पाठीमागची उडीद अजून शिल्लक आहे. आणि एक माणूस वरून उडीद टाकत होता, खालून तांदूळ निघत होते. त्याला विचारलं तांदूळ का निघतायत? तुमचं पहिले तांदूळ अजून शिल्लक आहे. पहिले तांदूळ शिल्लक आहे म्हणून उडीद निघत नाही. ज्यावेळेला तांदूळ संपल्या जातील उडीद हाताला लागल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काही लोक आता परमार्थ करतात, कपाळाला भला मोठा गंध आहे, आळंदी पंढरपूरची वारी करतायत, परिक्रमेची वारी करतायत, महाराज मयाची परिक्रमा करतायत, सगळे भारत भ्रमण तीर्थयात्रा केली, तरी तो म्हणतो माझा मुलगा मेला, माझी मुलगी मेली. महाराज देवाची ते खून आला ज्याच्या घरा त्याच्या पडे चिरा. हे उदाहरण तुकाराम महाराजांनी त्याने हातात घेतलं पाहिजे. महाराज वरून तांदूळ टाका खालून उडीद निघतायत, वरून पुण्य टाका खालून पाप का? पाठीमागच्या जन्मातला अजून शिल्लक. वरून तुम्ही पाप टाका. गावामध्ये काही लोक फार विचित्र वागतात महाराज. चांगलं कर्म अजिबातच नाही. कधी कधी पहा एवढा नीच कर्म करतो तरी पण त्याला लोक गावातले दादा म्हणतात. याचं कारण काय माहिती का? कलियुग. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. गरीबी तो भाग्यवंत केला, गरीबी तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला, चोरट्याचा बहुमान वाढविला. कीर्तिमानाचा अपमान केला. सुंदर झाला तुझा दरबार, 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 झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. चांगलं वागा, वाईट जीवनामध्ये का? पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. महाराज चांगलं वागावं. असंच एका जणाला म्हणलं कीर्तनामधून, आता कीर्तन माझं संपत आलंय, मोजून माझ्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे. चांगलं घेऊन जा, चांगलं घेऊन जा, चांगलं घेऊन जा. एक जण माझी चांगली सँडल घेऊन गेला. अजून तिला हो ना, तसंच आहे. चांगलं घेऊन जा म्हणजे काय घेऊन गेलं पाहिजे? काहीतरी कीर्तनामधून बोध घेऊन गेलं पाहिजे. काहीतरी कीर्तनामध्ये आपण म्हणतो ना, आता जागा रे भाई नो जागा, 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 आता
आता जागा रे भाईनो जागा. स्वामी विवेकानंद म्हणायचे अरे उठ तरुणा जागा हो, तुझं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नको. याचा अर्थ असा आहे आता जागा. आता जागा म्हणजे आता चांगलं कर्म करा बाबा, चांगलं कर्म करा. महाराज म्हणता ऐसे काहो न करा काही, पुढे नाही नाश जा, पुढे नाश पावणार नाही असं कर्म तुमच्या जीवनामध्ये करा. आम्ही महाराजाला विचारू महाराज पुढे नाश पावणार नाही असं कर्म कोणतं? अभंगाचं दुसरं विश्वंभर शरणागत 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 या वयामध्ये तुम्ही असे तरुण वयात काय असे वा. सुंदर. अरे बापरे, मी तुमच्या गावाला आलो होतो. हाच अभंग नव्हता घेतला ना? नाही तर मग अभंग व्हायचं डबल. तेव्हा तुला तेवढंच येतं. लोक लय नमुने मारत काही काही गाव. निजामपूर जायताना म्हणजे हे सगळे सासरवाडीचे मंडळी महाराजांचे. वा, अतिशय गोड वातावरण आहे. तुम्ही आम्ही खेळीमिळी गदारोळी आनंदे. महाराज म्हणतात बाबा विश्वंभरा शरणागत, देवाला शरण जायचं. एक सांगू तुम्हाला, आपण देवाचे बना. देव आपला बनल्याशिवाय राहत, तुम्ही त्याचे बना. आपण नेहमी म्हणतो आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तुम्ही देवाचे बना, देव तुमचा बनल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही देवासाठी वेडे व्हा, देव तुमच्यासाठी वेडा झाल्याशिवाय राहणार नाही. देवासाठी वेडे व्हा. मीराबाई देवासाठी वेडी झाली. 15व्या शतकामध्ये मीराबाईचा जन्म झाला राजस्थानच्या ठिकाणी. राजघराण्यामध्ये जन्माला आलेली मीरा राजवैभव पोशाख काढून टाकला. एका हातामध्ये एकतारी घेतली, कंबर बांधले, चाळ बांधले, कंबर कसलं, भगवे वस्त्र परिधान केले आणि मीराबाई गल्लो गल्लीनं भजन करायला लागले. लोक घुंगरू भाद मीरा नाची रे, घुंगरू भाद मीरा नाची रे, घुंगरू बाण मेरा नाची रे, घुंगरू बाण मेरा नाची रे. घुंगरू बाण मेरा नाची रे, घुंगरू बाण मेरा नाची रे, घुंगरू बाण मेरा नाची रे. मीरा दीवानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई. हो लग लग दीवानी हो. मीरा 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 दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई, मीरा दीवानी हो गई, मीरा मस्तानी हो गई. वा वा वा, अगदी गोड. हा, मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. आता पाकिटात तुम्ही एक नोट कमी घातली अडचण.
बोलय लांबून येले वाढवता आले तर वाढव नाही काय नाही केला इशारा जाता जाता बाकी काही विषय नाही. माझा मुद्दा असा आहे देवासाठी पागल व्हा देवासाठी वेडे व्हा वाचस्पतीची निपाडे सर्वज्ञता तरी जोडे वेडिया माझी दडे महिमी भेने. ज्ञानोबरायाला मोठेपणा दाखवत नव्हते महाराज पिसेपणा मिरवी महाराज जगामध्ये मोठेपणा ज्ञानोबराने अजून दाखवलं नाही. तुकाराम महाराजांनी मोठेपणा दाखवला नाही. तुका वेडा विचार करी बडबड फार उठी तो की कुठी तो टाळ अवघा वाचेचा गोंधळ. देऊतले लोक म्हणायला लागले तुका वेडा आहे टाळ कुठाय लोक डोकं उठवलं गाव सोडून जा म्हणा. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणतात कोपला पाटील गावीचे लोक आता माझं कोण भीक घाली काय खावे मी कुणीकडे जावे गावात राहावे कोण्या बळे. महाराज सांगू तुम्हाला देवासाठी तुकोबराय वेडे झाले. परिणाम काय झाला परिणाम काय झाला महाराज देवाचं वाहन गरुड आहे. तुकाराम महाराज गरुडाला विनंती करतायत गरुडा लय देवाचं भजन केलं रे त्याच्यासाठी मी वेडा झालो त्याला तरी पाठवून दे. गरुडाचे पायी 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 गडगडा डोली गरुडाचे पायी ठेवीन वेळोवेळा दोही वेगी आणावा तो हरी. जगाचा मालक देहू मध्ये आला महाराज आणि देहू मध्ये आल्याच्या नंतर तुकाराम महाराजांच्या घरी आला. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतायत दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या दरदरीत पाण्या माझ्या रांधिलेल्या कन्या काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार पाहुणे काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार मुख शोषी तुळशीदार तुका म्हणे मी दुर्बळ मुख शोषी तुळशीदार तुका म्हणे मी दुर्बळ मुख शुद्ध दुर्शनाला तुका म्हणे मी दुर्बळ काय करू उपचार काय करू उपचार काय करू उपचार देवाला शरण जा देव आपला बनल्याशिवाय राहणार नाही. आपण त्याचे बना तो आपला बनेल. विश्वंभरा शरणागत विश्वंभर कुणाला म्हणतात चराचरामध्ये जो भरून उरलाय त्याला विश्वंभर म्हणतायत आणि विश्वाची सत्ता ज्याच्या हातात आहे त्याला विश्वंभर म्हणतायत. त्याच्या सत्तेशिवाय हे जगत चालत नाही. माणूस वृक्षाचे पाने आले ज्याची सत्ता मुंबईचा समुद्र मुंबई ओलांडून इकडे येऊ शकत नाही. गिरनारचा पर्वत त्याची जागा सोडत नाही. अगस्तीचा पर्वत त्याची जागा सोडत नाही. त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी त्याची जागा सोडत नाही. तो जर थोडा अलीकडे सरकला तर तुम्हाला त्र्यंबकेश्वर पाहायला राहणार नाही. मुंबईचा समुद्र थोडा अलीकडे सरकला तुम्हाला मुंबई पाण्याच्या खाली बुडल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबराय म्हणतायत समुद्री रेखा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात समुद्र त्याची जागा सोडत नाही ही माझी आज्ञा आहे. पर्वत त्याची जागा सोडत नाही ही माझी आज्ञा आहे. वारा आलतोय तो माझ्या सत्तेने आलतोय. वृक्षाचे पाने महाराज म्हणतायत चाले शरीर कोणाचे असते चाले शरीर कोणाचे बोलविते हरिवीन त्याला विश्वंभर म्हणतात. विश्वंभरा शरणागत त्याला शरण जायचं. शरण कसं जायचंय आपली शरण जाण्याची जागा चुकली महाराज. शरण जाण्याची जागा चुकली. आपण ज्याला शरण जायचं त्याला जात नाही. महाराज म्हणतात शेंदरी इंदरी दैवते कोणते पूजे भूते घेते आपल्या पोटाची रडते त्याला शरण जातो बाबा महाराज आपण. आणि अजून काय करतो महाराज देवाऱ्याची पूजा करायला गेलो का अख्खा देवारा खाली घेतो. अख्खा देवारा खाली घेतला का हा माझा पंजोबा त्याला आंघोळ घालतो. हा माझा खापर पंजोबा त्याला आंघोळ घालतो. हा माझा चिपड पंजोबा त्याला आंघोळ घालतो. तो कृष्ण परमात्मा आणलाय ठाकूरजीचा तो 3 पाय ते नाही का सराटीचे काटे राहतात तो 1 पाय उलटाच राहतो काय
अरे कृष्ण परमात्मा कसा असावा, त्याचं तोंड कुणाकडे हे कळत नाही, पायान तोंड सारखे, त्याला खाली घेतो, हा आमचा ठाकूरजी. काय ठाकूरजीला भोग लावावा लागतो, काही आहे का नाही तुम्हाला त्याची? काही नाही. पण आम्ही काय करतो, हा माझा आजोबा, हा माझा पंजोबा, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले केले, शिळ्या तांब्याचे बावले सगळे पाटा मांडून बरी बसले, पाटा मांडून बरी बसले, पाटा मांडून बरी बसले, पुष्पाने सावळीले, पुष्पाने सावळीले, पुष्पाने सावळीले, पुष्पाने सावळीले, शेवटी कोण आठवलं नाही का? महाराज नाथ महाराजांनी भरवडच सांगितलं म्हणे आपली ती जागा चुकलेली, त्याला शरण जाऊ नका. कुणाला शरण जा? जगाचा मालक पंढरपुरामध्ये नटलेला आहे महाराज. विश्वंभरा शरण, त्याला शरण जा महाराज, त्याचे बना तो तुमचा बनेल विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. महाराज तुकाराम महाराजाला मी विचारू, महाराज तुमच्या पदरचं सांगतायत का कुणाला विचारून सांगतायत? तुकाराम महाराज म्हणतात नाही बाबा, तसं सांगायला मी काय अलीकडचं कीर्तनकार नाही, मी वेदाला विचारलेलं कुंदन महाराज, श्रुतीला विचारलेलं. श्रुतीचे काने श्रुतीचे
का निघा पळ सार मूळ जाणोनी. श्रुतीला विचारा सार मूळ जाणोनी. त्याला विचारल्याच्या शिवाय ते सांगेल महाराज. वेद सुद्धा सांगेल की देवाला शरण जावं लागतं बा. देवाला शरण गेल्याच्या नंतर महाराज जीवनाची सार्थकता आहे, सफलता आहे. तुम्हाला सार्थकता सफलता महाराज चांगलं व्हावं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर त्याला शरण जा. विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. असं जर तुमच्या जीवनामध्ये असेल तर तुम्ही त्याला शरण जा आणि कुठल्याही प्रकारची जीवदशा कर्म शिल्लक राहणार नाही. महाराजांचे आपण भैरव घेऊ. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ठोपा रुक्माई भजन घेऊ. भजन झाल्याच्या नंतर महाराजांची 1 मिनिट भैरव होईल आणि भैरव झाल्याच्या नंतर ज्ञानेश्वर माऊली जे विठ्ठल होईल. तोपर्यंत आपली कुणीही जागा सोडू नका. विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा रुक्माई विठोबा विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विश्वंभरा शरणागत विश्वंभरा भूतदात वंदोनी भूतदात 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 वंदोनी.
वंदो वंदो भूतजात विश्वंभरा शरणागता विश्वंभरा शरणागता